साधनांनी जे साधत नाही ते संत सहवासाने साधते. अवतारी संत आणि इतर संत यांच्यामध्ये फरक असतो. अवतारी संत हे ज्ञानेश्वर महाराजांसारखे किंवा समर्थांसारखे असतात. ते आपणहून येतात आणि आपलं काम झालं की जातात, मग ते राहत नाहीत. संतांनी जगातली राज्य मिळवली नाहीत, पण त्यांनी स्वतःवर राज्य केलं. चमत्कार करणे हे संत लक्षण नव्हे. चमत्कार सहजगत्या होतील तर होत. चमत्कार दाखवावा म्हणून संत चमत्कार करत नाहीत. संतांची निंदा किंवा अपमान करू नये. त्यांची परीक्षाही पाहू नये. कोणाचंही वाईट चिंतू नये. दुसऱ्याचं हित करावं, हितच चिंतावं. उत्तम हित नामावाचून अन्य कशातही नाही. म्हणून अखंड भगवन नाम जपणं ही संतसंगतच आहे. सद्विचार ही एक संतसंगतच आहे. ध्यान, स्मरण, मनन आणि सद्ग्रंथ वाचन यांमुळे संतांची गाठ पडून त्यांच्याशी समागम होणं शक्य आहे. संत समागमात राहून विषय मागणं हे समागमाचं रहस्य नाही. एकुलत्या एका मुलाने अफूच्या गोळीसाठी हट्ट धरला तर आई त्याला ती गोळी देईल का? जर तिने ती दिली तर ती खरी आईच नव्हे. त्याप्रमाणे जो विषयाचे प्रेम देईल तो खरा संत नव्हे. संताला विषयाचे प्रेम असत नाही. इतकंच नव्हे तर त्याचा माणूस विषयात राहिला तर त्याच्या हृदयाला पीळ पडतो. कुत्रा हाड चघळत असताना आपल्याच तोंडातलं रक्त पिऊन ते त्या हाडातून येते आहे असं समजतो आणि शेवटी त्यातच मरतो. हे पाहून जितकं वाईट वाटेल त्याच्या 10 पट नव्हे अनेक पट आपण विषयमग्न असलेले पाहून संतांना वाईट वाटतं. संतांनी खरे भगवंताला जाणले. जिज्ञासू शिष्य भेटला तर संताला आपलं स्वतःचं सार्थक झालं असं वाटतं. साधनांनी जे साधत नाही ते संतांच्या सहवासात राहिल्याने साधतं. मनुष्य जितका निस्वार्थी तितकी त्याची भाषा व्यापक असते. तुमच्या आमच्या घरातले लोक सुद्धा आपलं ऐकत नाहीत, पण संतांची वाणी सर्व जगावर परिणाम करते, कारण ती सर्वव्यापक असते. ती अत्यंत तळमळीची असते. याच अर्थाने श्रुती सनातन आहे. जगाचं कल्याण व्हावं म्हणून ऋषी बोलले, म्हणून त्या वाणीने जगाचं कल्याण व्हायचेच आणि जगाचे कल्याण व्हावं असं वाटतं तोपर्यंत ती वाणी राहायचीच. आहे त्यात समाधान मानणं, कोणाचाही द्वेष मत्सर न करणं, सर्व भगवद्रूप मानणं, निराभिमान राहणं, सदोदित भगवत नामस्मरण करणं आणि संत सज्जन सद्गुरू यांच्याविषयी पूज्यभाव ठेवणं या गोष्टी आचरणात आणणं हाच परमार्थ. यात कोणती गोष्ट अवघड किंवा खर्चाची आहे? आम्ही निश्चयाने ती करतच नाही म्हणून समाधान येत नाही. या गोष्टींप्रमाणे आचरण ठेवलं तर समाधान येईलच. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.
श्रीराम जय जय राम